नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य। काल ऊस मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील पूरग्रस्त गावांसाठी प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून 15 रुपये घेण्याचं ठरलेलं असं मी आज वाचण्यात आलं। परंतु आज सरकारने हा घेतलेला जो निर्णय आहे ते टाळूवरच लोणी उरबडण्यासारखा आहे। त्याचं कारण काय की ऊस उत्पादक शेतकऱ्याचा आर्थिक कणा सुद्धा आज मोडलेला आहे आणि असं असताना आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून 15 रुपये प्रति टनाला पैसे घ्यायचं आणि पूरग्रस्तांना निधी द्यायचा, हे कितपत योग्य आहे? आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये हे प्रश्नार्थक वाक्य आज सगळ्यांकडे तयार झालेलं आहे। असं असताना आपण राज्य शासनाने एक वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे की आज आबकारी कर म्हणून मद्यपान, दारू, बार यावरील काही कर जे लादलेले आहेत त्याच्यात अधिकची 2% वाढ करा आणि त्या करातून आपण पूरग्रस्तांना निधी दिला पाहिजे। आज जे महाराष्ट्रातील सगळ्या पुरामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे, शेतकरी हतबल झालाय, शेत मजुराची आज त्याची खाण्याची वणवण आहे, घरदार ही पाण्याने वाहून गेलेले आहेत। मग शेतकऱ्याची वाताहत झालेली आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या त्या सद्भावना आमच्या बरोबर आहेत। आम्ही स्वतः खाली गावगाड्यात सुद्धा पुंजी गोळा करून आम्ही या पूरग्रस्तांना निधी बांधावर जाऊन त्यांना मदत करायसाठी आम्ही रोज प्रयत्न करत आहे। असे असताना राज्य शासनाने शेतकऱ्यांच्याच ऊसातून 15 रुपये कपात करणं हे योग्य नाही। त्याऐवजी आपण हे आबकारी कर वाढवा आणि या कराच्या निधीतून आपण पूरग्रस्तांना निधी द्या। आज बघितलं मुंबईमध्ये मोठे मोठे 5 स्टार हॉटेल आहेत, आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, तिथं सुद्धा मोठे मोठे उद्योग आहेत। त्या उद्योगातून काही फंड्स गोळा केले पाहिजेत आणि ते फंड्स गोळा करून आपण पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे। पण तसं होताना दिसत नाही। आज शेतकऱ्यांकडूनच आपण पैसे गोळा करताय, हे काही योग्य नाही। म्हणून मी आज ऊस दर नियंत्रण समितीचा सदस्य म्हणून आज या सरकारने घेतलेल्या निर्णयाला मी शेतकऱ्यांच्या बाजूने आपणाला या निर्णयात बदल व्हावा यासाठी मी आज पत्रव्यवहार करत आहोत। आणि त्याच अनुषंगाने जे शेतीच्या प्रक्रिया उद्योग आहेत त्या प्रक्रिया उद्योगावर कुठलाही पूरग्रस्तांचा निधी संकलन करू नये, ऐच्छिक निधी असावा। पण जाणून बुजून निधी संकलन प्रक्रिया उद्योगावर न करता आपण जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांना आव्हान करूयात आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त निधी गोळा झाल्यानंतर आपण पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देऊयात, मी एवढंच आव्हान करतो। आणि जे महाराष्ट्रामध्ये पुरामुळे जे थैमान घातलेलं आहे आणि शेतकरी हतबल झालाय, त्या शेतकऱ्याच्या बाजूने आपण सर्वजण नक्कीच उभा राहू, एवढंच मी शेतकऱ्यांना सुद्धा आश्वासन देतो। आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढा पाठीराखा म्हणून मी शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून मी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे एवढं मी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।